द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी येथील उत्तर भाग विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश गणपतराव पाटील व व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र भीमराव पाटील यांची बिनविरोध निवड। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पलूस तालुक्यातील भिलवडी येथे आज उत्तर भाग विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश गणपतराव पाटील व व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र भीमराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली। उत्तर भाग विकास सोसायटी भिलवडी येथे संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली। या बैठकीत सोसायटीचे चेअरमन शरद विठ्ठल पाटील व व्हाईस चेअरमन अनिल दत्तू कारंडे यांनी दुसऱ्या संचालकांना चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची संधी देण्यासाठी त्यांनी स्वखुशीने आपल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिला व नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्याचे ठरले। आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी उत्तर भाग विकास सोसायटी भिलवडी येथे नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत चेअरमन पदासाठी रमेश गणपतराव पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी राजेंद्र भीमराव पाटील यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सर्वांना बरोबर घेत बिनविरोधाची परंपरा जपत सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध करून गावाने सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे। गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे माजी चेअरमन शरद पाटील, माजी व्हाईस चेअरमन अनिल कारंडे तसेच माजी चेअरमन जितेंद्र बाबासो पाटील, माजी व्हाईस चेअरमन सौ मृणाली माधव पाटील, विद्यमान संचालक प्रताप केशव पाटील, बाळासो यशवंत शिंदे, राजेंद्र आनंदराव पाटील तसेच सौ कुसुम बाळासो पाटील, काशीनाथ ज्ञानू गुरव, सर्जेराव शंकर वावरे, विलास बापू पाटील, लक्ष्मण ज्ञानू पुजारी, प्रताप बापू मोकाशी यांनी निवडणूक बिनविरोध करण्याकामी तसेच चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध होण्यासाठी सहकार्य केले। सोसायटीच्या निवडणुकीचे कार्य पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनय शिंदे, सहाय्यक निबंध सहकार संस्था पलूस यांनी तसेच सोसायटीचे सचिव आदिनाथ सूर्याबा सायमोते यांनी काम पाहिले। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक शांततेत पार पडली। यावेळी नूतन चेअरमन रमेश पाटील यांचा सत्कार सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गावचे प्रमुख नेते संग्रामदादा पाटील यांच्या हस्ते तर नूतन व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील यांचा सत्कार क्रांती सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक विजय पाटील यांच्या हस्ते झाला। तसेच निवडणूक निर्णय अधिकारी विनय शिंदे यांचा सत्कार राष्ट्रवादी पलूस तालुका अध्यक्ष मोहन पाटील यांच्या हस्ते झाला। सोसायटीचे मावळते चेअरमन शरद पाटील व व्हाईस चेअरमन अनिल कारंडे यांनी नूतन चेअरमन रमेश गणपतराव पाटील व व्हाईस चेअरमन राजेंद्र भीमराव पाटील यांना पदभार दिला व पेढा भरवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बाबासाहेब मोहिते, सांगली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बीडी पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य चंद्रकांत पाटील तसेच माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे, माजी सरपंच पांडुरंग टकले, माजी उपसरपंच मोहन तावदर, दिलीप पाटील, कपिल शेटे, वसंत पाटील तसेच गुणधर मगदूम, खंडू शेटे, सनी यादव यांच्यासह इतर मान्यवर व सोसायटीचे सर्व संचालक, कर्मचारी वर्ग व सोसायटीचे सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज उत्तर भाग विकास सोसायटीच्या वतीनं नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड या ठिकाणी बिनविरोध करण्यात आली। मावळते चेअरमन शरद पाटील आणि अनिल कारंडे यांनी उत्तम रीतीने काम केलेलं आहे। त्यांच्या रिक्त जागेवर नवनिर्वाचित चेअरमन रमेश गणपती पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र पाटील या दोघांची सुद्धा संस्थेच्या परंपरेनुसार बिनविरोध निवड करण्यात आली। सर्व संचालकांनी एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मुळातच या संस्थेच्या निवडणुकासुद्धा बिनविरोध झाल्या आणि आता ही तिसरी टर्म चालू होत असतानाची चेअरमन पदाच्या निवडी, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसुद्धा या ठिकाणी बिनविरोध करण्यात आल्या। संस्थेची एक अतिशय उत्तम परंपरा या संस्थेला स्वर्गीय बाळासाहेब काका पाटील, सुभाषदादा पाटील यांचं सुरुवातीपासूनच्या काळात प्रचंड मोठं योगदान आहे आणि त्याच पाठोपाठ आता गावचे नेते आदरणीय संग्रामदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमची सगळी कार्यकर्त्यांची टीम या संस्थेच्या विकासासाठी भक्कमपणे उभा आहे। भविष्यामध्ये या दोन आजच्या ज्या निवडी झाल्यात त्यांना सर्व सभासदांच्या वतीनं, आमच्या सगळ्या राजकीय मंडळींच्या वतीनं मी
थोडंसं सांगू इच्छितो की भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्थेचा उत्तरोत्तर उत्कर्ष व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहावं आणि आपल्या वाटचाली आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो.